राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी वाढलेली आहे। वैष्णवी प्रकरणावरून 5 महिला नेत्या चाकणकरांवर भडकल्या। महिलांना न्याय देऊ शकत नसाल तर राजीनामा द्या अशी मागणी होती आणि त्यातच राष्ट्रवादीमधल्या रुपाली पाटलांनी सुद्धा आयोगाच्या चौकशीची मागणी केलेली आहे। त्यांचा राजीनामा मागितला तर गैर काय आहे? जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच। आणि ह्या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 2 पद आहेत। त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नकोयत, आम्हाला 24/7 फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ देणारे अध्यक्ष हवे आहेत। आज तो फक्त मी 3 महिला उभे केलेली आहे आणि जरी रुपाली ताईने अजून काम केलं नाही तो पूर्ण 35,000 महिलांचा ताफा घेऊन ज्या महिलांनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे ते सगळी महिलांना घेऊन मी महिला आयोगचे बाहेर आंदोलनासाठी बसणार आहे, मागणीसाठी की तुम्ही राजीनामा द्या। कारण अशा थिल्लर आणि चिल्लर बाईंना जर बसवलं असेल आणि फक्त असं करत असतील तर मला वाटतं तुम्ही महाराष्ट्राला नटवा, तुम्ही नटवी म्हणून पुढे येऊन नका, महाराष्ट्राला नटवा ना, न्याय द्या ना, त्यांच्यासाठी महिलांसाठी काय काय करा ना। जरी आयोगावरच्या अध्यक्षा या आमच्या पक्षाच्या जरी असतील तरी आयोग हा पक्षविरहितच काम केलं पाहिजे, कारण का ते संविधानिक पदावर आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारीवरनं आयोगाची चौकशी करावी। त्याच्यात जर त्यांनी आपल्याला दिसून आलं की बाबा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे किंवा खरंच वेळ लागलेला आहे, कारण का हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे, हा हुंडाबळी बंदच झाला पाहिजे। मयुरी हगवणेच्या बाबतीत जर त्यावेळी कडक कारवाई करण्यात आली असती, पोलिसांकडनं असो किंवा आयोगाकडनं असो, तर वैष्णवी आज आपल्या जगात असती का? महिला आयोगाचं पद जे आहे ना, हे खरं तर मला वाटतंय राजकीय पार्टीशी संबंध असलेल्या व्यक्तीला न देता हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे, कारण त्यामुळे पारदर्शकता येऊ शकते। शेवटी काय, महिला आयोगाच्या अध्यक्षाची जी पॉवर आहे ती खूप स्टॅच्युटरी पॉवर आहे, त्यांना खूप मोठे अधिकार आहेत, त्यांनी सो मोठं पण काही ऍक्शन करायला पाहिजे होत्या। दुर्दैवाने मयुरीने जी कंप्लेंट केली होती तिची कॉग्निजन्स पण त्यांनी घेतलं नाही का, कारण त्यांचे जे सासरे होते ते त्यांच्या पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांनी ती घेतली नाही। या पूर्ण प्रकरणाची जबाबदारी महिला आयोगाला घ्यावी लागेल, रुपाली चाकणकरांना घ्यावी लागेल, कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे आज ही घटना झालेली आहे। रुपाली चाकणकर कायद्याच्या चौकटीमध्ये काम करतात असं म्हटलेलं आहे तटकरेंनी। राज्य महिला आयोगाची कार्यकक्षा ठरलेली असते असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। हगवणेसारख्या नराधम प्रवृत्ती ठेचून काढायला पाहिजेत असं देखील सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। राज्य महिला आयोग त्याच्या काही कार्यकक्षा ठरलेल्या आहेत। राज्य महिला आयोगाने क्वाशी ज्युडिशियल अधिकारामध्ये नेमकं काय काम करावं हे त्या कायद्यामध्येच त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे। रुपालीताई चाकणकर ह्या सुद्धा नेहमीच अशा पैच्या घटना घडल्याच्या नंतर त्याच्या संदर्भातली जी कारवाई राज्य महिला आयोगाने त्यांना कायद्याद्वारे जी काही कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे त्यामध्ये त्या करण्याचा प्रयत्न नेहमीच त्या ठिकाणी करत असतात। आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची ताबडतोब सुनावणी होऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जावी।